माजी मंत्री भाईगिरकर आज आपल्यासोबत आहोत। M2M बोटसेवेमधून ते भाऊचा धक्का कुलाबा येथून विजयदुर्गपर्यंत प्रवास करीत आहेत। तर त्यांच्याबरोबर आज आपण संवाद साधणार आहोत। भाई, आज तुम्ही प्रवास करताय, तुम्ही काय सांगाल? आज मला जे स्वप्न मी पाहिलं होतं की 1984 पर्यंत ही चौगुले कंपनीची कोकण सेवक आणि कोकण शक्ती या दोन बोटी चालल्या। त्यावेळी पहिल्या वेळी मी लहान असताना फक्त 12.5 रुपये तिकीट होतं। बोट बंद झाली त्यावेळी 52 रुपये होते। पण त्यावेळी जी बोटीची सर्व्हिस होती, जी आम्ही जायचो, ते आपल्याला या तळघरामध्ये आम्ही असायचो आणि जराही हवा नाही किंवा काही नाही। आणि आता 48 वर्ष झाली त्या गोष्टीला, आणि 48 वर्षानंतर जे आमचं स्वप्न होतं की पुन्हा या कोकण किनारपट्टीवर आमच्या गावामध्ये, आमच्या बंदरांमध्ये बोट लागावी, ती 2014 साली या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस झाले। आणि ते जेव्हा त्यांच्याकडे हे पर्यटन केंद्र किंवा जे बोटीचं आलं, त्यावेळी त्यांनी हा प्रस्ताव तयार केला की या किनारपट्टीला बोट वाहतूक सुरू करावी। परंतु 14 नंतर केल्यानंतर तो विषय पुढे चालला, आमचं सरकार केलं। परंतु कोकणचे सुपुत्र व सिंधुदुर्गाचे आमचे पालकमंत्री माननीय नितेशजी राणे यांच्याकडे हा विषय आल्याच्या नंतर त्यांनी अतोनात प्रयत्न केले। जवळजवळ 119 परवानग्या या गोष्टीसाठी लागल्या, त्या त्यांनी आणल्या। आणि कोकणवासियांचा जो 48 वर्षांचं स्वप्न होतं ते आज पूर्ण होताना मला खूप आनंद होतो आहे। आणि ह्या पहिल्या बोटीने आपण जावं, नितेश राणेंचं धन्यवाद करावं, भाऊच्या धक्क्यावर जाऊन त्यांचं अभिनंदन करावं म्हणून मी आलो होतो। आणि याच बोटीने मी विजयदुर्गला जातोय, कारण माझं गाव विजयदुर्ग गिरियेच आहे। आणि तिथेही जे येणारे प्रवासी, पत्रकार, त्यानंतर छायाचित्रकार यांचं स्वागत करावं, कारण त्यांच्या माध्यमातून हा विषय जो आहे तो लोकांपर्यंत जाईल। माझी सर्व कोकणवासियांना विनंती आहे ती, तुम्हाला या बोटीचे दर थोडे जास्त वाटतील, पण ही जी बोट सेवा आहे, आपण या बोटीने आलो की ज्याचा उल्लेख केला, ती बोट म्हणजे आम्ही खोराड्यातूनच येत होतो। ते वरचे सगळे जे बंगले असायचे ते गोव्याच्या लोकांना असायचे, आणि आम्ही कोकणवासी मात्र खाली असायचो, जराही हवा येत नसायची, आणि काचीतून आपण समुद्र बघायचा खालच्या याच्यामध्ये। ते आज आपल्याला मी सिंगापूरला क्रूज बघितली, त्या क्रूज सारखी सेवा या ठिकाणी या बोटीने सुरू झालेली आहे। आणि त्याचे जे जनरल म्हणजे जो पहिला क्लास आहे त्याचं 9,000 आहे, किंवा दुसऱ्याचं 7,000, आणि मग 3,000 भाडं या बोटीचं आहे। आपण जर पाहिलं तर तेजस जी ट्रेन आहे त्याचंही भाडं जवळजवळ 3300 रुपये आहे, त्याच्यापेक्षाही भाडं आहे। विमानाचं भाडंही अधिक आहे। आणि असताना की ही बोट जर चालू राहावी लागत असेल तर सर्व कोकणवासियांना येणं जाणं या बोटीने करावं लागेल। एवढंच नव्हे तर आपले जे नॉन मराठी बंधू आहेत, जे निम्या देशामध्ये प्रवासाला जाणार आहे, या प्रांतामध्ये फिरणारे आहेत, त्या टूर कंपन्या आणि त्यांना या ठिकाणी विजयदुर्गला आणून, कारण ही रोरो सेवा आहे, तुम्हाला याच्यामध्ये मिनी बस आणता येईल, स्वतःची गाडी आणता येईल, मोटरसायकल आणता येईल, सायकल पण आणता येईल। त्यातून आपण जर गोव्याकडे नेलात, मध्ये तारकर्लीला नेलात, तर ही जी सेवा आहे ही आपल्याला कंटिन्युअसली चालू होईल। कारण आपले जे चाकरमानी आहे ते आता होळीला गावी येतात, त्यानंतर मेच्या सुट्टीमध्ये येतात, आणि विशेषतः गणपतीमध्ये येतात। परंतु आपल्याला माहिती की या समुद्राला जे उड्डाण असतं, त्यामुळे गणपतीमध्ये ही बोट चालू होईल राहील की नाही मला शंका वाटते। आणि म्हणून सर्वांनी मिळून आपण जर मी आता जिथे बसलो आहे यामध्ये, मी जसं आपण विमानामध्ये बसतो आणि त्या विमानामध्ये जी एक्झिक्युटिव्ह चेअर असते, त्या एक्झिक्युटिव्ह चेअर सारखं या ठिकाणी ही सीटची रचना केलेली आहे। आणि आपण जर पाहिलं हे या सीटवर, तर आपण पाहतो की जसं आपण विमानात
एक्झिक्युटिव्ह सीटवर बसल्यासारखा आपल्याला इथे सुविधा देत आहेत. पूर्ण बोट एसी आहे. कारण त्यावेळी आपण पाहायचो. आणि दुसरं असं की दी कोकण सेवा किंवा कोकण शक्ती ही सकाळी 10 वाजता सुटली भाऊच्या धक्क्यावरून की रात्री 1:30-2 वाजता विजयदुर्गला पोचायची. म्हणजे याचाच अर्थ 14 ते 15 तास हा प्रवास करावा लागत होता. या बोटीने तुम्हाला 7 तासामध्ये सर्व सुविधासह आता आपल्याला जाता येईल. केवळ या नाही, आपण जर जो दुसरा क्लास आहे तिथे पण पाहिलं अशाच प्रकारचे सीट या ठिकाणी आपण पाहिलं. कॅन्टीन जे तुम्हाला पाहिजे त्या प्रकारचं कॅन्टीन आहे. त्या बोटीमध्ये फक्त मच्छी करी मिळायची कारण गोव्याचे लोक असायचे. पण या बोटीमध्ये जे तुम्हाला आवश्यक ते सर्व नाश्ता असेल, जेवण असेल ते मिळतंय. टापटीपणा आहे आणि विमानासारख्या सोयी या बोटीमध्ये आहे. आपण आपले मित्र असतील, आपले सहकारी असतील, आपल्या नॉन महाराष्ट्रीयन लोक असतील, ज्यांना कोकणचा निसर्ग बघायचा आहे, ज्यांना आमच्या विजयदुर्ग किल्ला असेल, सिंधुदुर्ग किल्ला असेल, अनेक किल्ले आहेत, राजकोट किल्ला आहे, ते किल्ले दर्शन करायचं असेल तर त्यांनी या बोटीने यावं. आणि या बोटीने स्वतःची गाडी घेऊन आला तरी त्याचा अधिक उपयोग होईल. नाही तर आम्ही आता सरकारला आता जेव्हा बोललो तेव्हा माननीय नेताजी राणे आणि देवेंद्र फडणवीस यांना सांगणार आहोत की या ठिकाणी तुम्ही विजयदुर्ग ते देवगड, विजयदुर्ग ते कणकवली, विजयदुर्ग ते राजापूर अशा जर तुम्ही शिवनेरी सारख्या बसेस ठेवल्या तर या बोटीतून उतरल्यावर लोक त्यांच्या गावाला जाऊन तिथे उतरतील आणि त्यांना ती सेवा मिळेल. किंवा ही या फुल व्हायला लागल्यावर एकीचे 2 बोटी होतील, 2चे 4 बोटी होतील. तोपर्यंत सरकारला जर शक्य झालं तर थोडी जो 3,000 तिकीट आहे त्याला जर सबसिडी दिली सरकारने तोपर्यंत तर ही बोट सातत्याने चालेल. नाहीतर जर चाललीच नाही तर ही सेवा बंद झाली तर मला वाटत नाही पुन्हा कोकणामध्ये बोट सेवा सुरू राहील असं मला वाटत नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे कळकळीची, या कोकण आपलंच असा. आणि ह्या कोकणाच्या प्रवासानंतर जे प्रवासी वाढतील, जे पर्यटक वाढतील, त्यामुळे आमच्या हॉटेल व्यवसाय असेल, जे गाडीने तिकडले ट्रॅव्हल्स कंपन्या आपल्या असतील, ज्या आपले तिकडचे रिक्षा असतील, यांना सर्वांना भाडं मिळेल. आणि कोकणामध्ये आज जे मुंबईमध्ये जे आमचे जे लोक आहेत तिकडले जे आता मॉलमध्ये काम करतात, त्यानंतर या जे कुठे वॉचमॅनची नोकरी करतात आणि त्यांना 16 ते 18 हजार रुपये पगार असतो आणि या पगारामध्ये त्यांना परवडत नाही. आणि आज त्यांना मुंबईत घर नसल्यामुळे विरार, पालघरपर्यंत हे आपले लोक जातात भाडं परवडत नसल्यामुळे. आणि त्यामुळे ही जी दुर्दशा आहे ही जर बदलायची असेल तर कोकणामध्ये उद्योग जर निर्माण झाले तर हे लोक इथेच राहतील आमचे गावचे. आणि या बोटीच्या माध्यमातून जे पर्यटक येतील, जे प्रवासी येतील, त्यांना त्यांचा रोजगार वाढेल, त्यांचा उद्योग वाढेल आणि त्यांच्याही जीवनामध्ये सुबत्ता येईल, त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण देता येईल. त्यासाठी या बोटीची आवश्यकता आहे. आणि जी माननीय नितेशजी राणे यांनी प्रयत्नपूर्वक ही जी बोट सुरू केली आहे त्या बोटीचा आपण सर्वांनी लाभ घेऊया. आज मी मुद्दामून आलोय गिरीचा रहिवासी असल्यामुळे जे आज आलेले पर्यटक आहेत त्यांचं विजयदुर्गामध्ये एक जंगी स्वागत करावं. जे जे आलेले आहेत, पत्रकार आलेले असतील, मित्र बाकीचे जे आलेले आहेत, इलेक्ट्रॉनिक आमचे जे मित्र आहेत, त्यांनी याचा प्रचार आणि प्रसार करावा आणि ही बोट चालू राहील. आणि त्यामुळे कोकणामध्ये पर्यटक येतील, पर्यटन वाढेल आणि कोकणामध्ये सुद्धा रोजगार उभा राहील. गोवा छोटासा म्हणजे आमच्या सिंधुदुर्गच्या जिल्ह्याच्या 5% गोवा आहे, परंतु त्यांची सगळी जी अर्थनीती आहे ही पर्यटकांवर चालते. आपल्याकडे एवढे मोठे चांगले बीच आहेत आणि म्हणून मी सरकारला विनंती करणार आहे की पर्यटनावर पण आपण लक्ष द्यावं. मग इथे आमची जी देवळं आहे, इथे आमच्या कुणकेश्वर आहे, इथे आमच्या भराडी देवी आहे किंवा अनेक देऊळ आहेत. तसंच आता विजयदुर्ग किल्ला, सिंधुदुर्ग जिल्हा यांना तर युनेस्कोमध्ये आता त्यांना मान्यता मिळाली आहे. हे किल्ले बघायला लोक येतील, त्यांचा अभ्यास करतील आणि त्यातून
या कोकणाला जास्तीत जास्त पर्यटक आणि प्रवासी यावे. आपणही जे प्रवासी आहेत त्यांनाही मी विनंती करतो, या थोडंसं तुम्हाला वाटेल पैसे जास्त आहेत, पण जर आपण आपल्या कोकणासाठी तुमच्यासाठी आलात, तुमच्या मुलाबाळांसाठी आलात आणि इथले जे आपले कोकणचे बंधू आहेत त्यांच्या सुख सुविधासाठी आपण जर मदत केली तर त्याचा त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. तो देण्यासाठी किंवा त्यांच्या आर्थिक उन्नती होण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. पूर्वी जेव्हा बोट होती ते विजयदुर्गमध्ये वैभव होतं, एक तिथे आपण उतरल्यावर देवगडमध्ये उतरल्यावर देवगडमध्ये वैभव होतं, मालवणला वैभव होतं, रत्नागिरीला. आज बोट बंद झाल्यावर 84 पासून त्या ठिकाणी बकालपणा आलाय. मला असं वाटतं की ही विजयदुर्ग बोट गेल्यावर आता बंदरला उतरल्यावर पुन्हा ते माझ्या विजयदुर्गाचं वैभव होईल. सरकारने म्हटलंय की आता आम्ही विजयदुर्ग पहिले सोडतो, त्यानंतर रत्नागिरीला पण ते धाबा करणार आहेत, जयगडला करणार आहेत, मालवणला करणार आहेत आणि हे सरकारने लवकरच्या लवकर हे थांबे करावे. त्यातून मग तिथेही लोक नाहीतर ते म्हणतील इथे आम्ही उतरलो पुन्हा आमच्या गावाला जायला डबल खर्च होईल, असं होता कामा नये. हे अधिक त्यांना थांबे सरकारने द्यावे, तसं बनवावं, त्या जेटी बनवाव्या, ही बोट लागेल रोरो आणि त्या रोरोने प्रवास करतील. तर मी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांना आम्ही देवाभाव म्हणतो आणि आमचे कोकणाचे सुपुत्र माननीय नितेशजी राणे जे मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, त्यांनी जो पुढाकार घेतलाय तो पुढे नेण्यासाठी आपण आम्हाला कोकणवासियांना ही जी सुविधा दिलेली आहे त्या सुविधेमध्ये अधिक भर पडण्यासाठी मी ज्याचा उल्लेख केला, अधिक जेटी बांधण्याची, जशी विजयदुर्गला जेटी बांधली आहे इतर ठिकाणी जेटी बांधावी. हे पूर्वीसारखी जयगड, रत्नागिरी, देवगड, मालवण आणि विजयदुर्ग तर आहेच, तर इथे पर्यटक येतील व त्या ठिकाणी जी आणि आमचा मालवणचा किल्ला असेल किंवा जे नवीन आता पर्यटन देवबागला झालेलं आहे या ठिकाणी पर्यटक जातील. गोव्यावरून लोक इथे येतात आणि मी इतरही पर्यटकांना विनंती करेन की या ठिकाणी तुम्ही उतरा, विजयदुर्गाला बोटीने या आणि बोटीचा आनंद घ्या. आणि इथून तुम्ही आज एक आमचे मित्र जे विकासक आहेत ते त्याचं सहकुटुंब या ठिकाणी आलेले आहेत आणि इथून ते गोव्याला जाणार आहेत आणि मुद्दामून आम्ही आज त्यांचा विजयदुर्गला सत्कार करू की असे जर लोक आले आणि इथून विजयदुर्गला गेले तर त्यांना अधिक आनंद लाभेल. एक बोटीचा पण आनंद आणि त्यात गोवा बघण्यापूर्वी तुम्ही कोकण बघा. कोकण हा एक वेगळी देवभूमी आहे, ती तुम्ही बघावी अशी मी त्यांना विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. येवा कोकण आपलोच असा.